अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या कार्यपद्धतीविरोधात आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे चांगलेच आक्रमक झालेत। तुम्ही जनतेचे नोकर आहात, मालक बनू नका, वेळीच कारभार सुधारा, नाहीतर जनता तुम्हाला जागा दाखवेल, अशा शब्दात शरद म्हात्रेंनी तहसीलदार अमित पुरींना कडक इशारा दिलाय। तहसीलदार अमित पुरी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते जनतेची कामच करत नसून निव्वळ फेऱ्या मारायला लावतात असा आरोप होतोय। तहसीलदार हे कार्यालयात उशिरा येतात, त्यामुळे अनेक कामं रखडली आहेत। याचा जाब विचारण्यासाठी आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे तहसीलदार कार्यालयात आले होते, मात्र तहसीलदार गैरहजर असल्याने शरद म्हात्रेंना संताप अनावर झाला। नायब तहसीलदारांसमोरच त्यांनी तहसीलदार अमित पुरींवर जोरदार आगपाखड केली। पब्लिकच्या कामाविषयी उत्तरदायित्व नाही की नाही, हे काम माझ्याकडे आलं ते मी करणं गरजेचं आहे, ते मला बंधनकारक आहे। मी पगार घेतो त्याचं मी काम आउटपुट दिलं पाहिजे, याचं काय आउटपुट आहे? आहिस्ता आहिस्ता चल रहा है, ऐसा मजे में हो रहा है, कर रहा है। आई कुठली जबाबदारी, कुठली घाई काय नाही। पगार लाख रुपयाची घेता, मजा चालली, बाहेर घेता 10,000 तुम्हाला कोण देणार? ठेवणार पण नाही झाडू पोचा करायला। त्याला सांगा नोकर आहेस, नोकरा का टायमावर यायचं काम करायचा, एक माग्या पब्लिक सर्वंट, याचा पब्लिक आम्ही आणि सर्वंट तुम्ही, हे नातं नीट लक्षात घ्यायचं। करायचं असेल तर करायचे, नाही तर निघून जायचा, नोकरी सोडायची, फुकटचा पगार खायचा नाही। 18% तुम्ही जीएसटी लोकांकडे घेणार खाण्यापिण्याच्या वस्तूंवरनं, आणि तुम्हाला तुमची पोटा भरणार। मला खूप लोकांकडनं गेले काही दिवस तक्रारी येत आहेत की सरदादा तहसीलदार कार्यालयात जातो, तहसीलदार भेटत नाहीत, ते वेळेवर येत नाहीत, बरेच वेळा तर येतच नाहीत, आणि येतात ते कधी 12, 1, 1:30, 2, 3 अगदी 4 वाजता येतात। मनमानीप्रमाणे यांचं काम चाललंय, लोकांची कामं खूप पेंडिंग आहेत, लोक फेऱ्या मारतायत, कामं होत नाहीत। झालं असं की सरकारी नोकरशहा, ज्याला आपण पब्लिक सर्वंट म्हणतो, त्यातलं पब्लिक म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य जन, आणि सर्वंट म्हणजे हे नोकर, पण प्रत्यक्षात वागणं असं आहे की हे मालक आणि आपण यांच्याकडे नोकरांसारखे जातो, साहेब माझे काम, आहे अशी विनवण्या करतो। अरे विनवण्या करायचं काम काय आहे? यांना काम करायलाच ठेवलंय, पण काम करत नाहीत, लाखोंची पगार फुकटची घेत आहेत, कुठलीही शिस्त नाही। यांनी वेळेवर यावं, शहाणा व्हावं, सुधारावं, नाही तर आम्हा जनतेला, सामान्य माणसाला मालक म्हणून आमची भूमिका बजावायला लागेल। दरम्यान तहसीलदार अमित पुरी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही। तहसीलदार पुरी यांनी पदभार स्वीकारून 6 महिने झाले आहेत, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर लोकांमध्ये नाराजी आहे। यातूनच आंदोलनाचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे आता तरी अमित पुरी पूर्णवेळ कार्यालयात हजर राहून जनतेची कामं मार्गी लावतात का, हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।